आणि या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आता एक ब्रेकिंग बातमी आहे। देवेंद्र फडणवीसांनी सीएम शिंदेंची भेट वर्षा बंगल्यावर झालेली आहे। दोघांमध्ये तासभर बैठक झालेली असून जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती समोर येते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली असून वर्षा बंगल्यावर तासभर दोघांमध्ये चर्चा झाली आहे। तर मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात सुद्धा दोघांमध्ये चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। आमचे प्रतिनिधी राहुल जोरी आपल्यासोबत आहेत। थेट राहुलकडे जाणार आहोत। राहुल, गुड मॉर्निंग। आपण पाहतोय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याचं कळतंय, काय अपडेट्स? मनाली, काल रात्री साधारण उशिरा तासभर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांमध्ये एक बैठक पार पडली। एकंदरीत येत्या काळात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा फॉर्म्युला असेल, मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार असेल, या दोन्ही गोष्टीवर चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते। यासोबतच उद्योगपती गौतम अदानी यांनी देखील या दोघांचीही वर्षा बंगल्यावरच भेट घेतल्याची माहिती जी आहे ती याच सोबत कळते। एकंदरीत धारावीचा प्रकल्प जो आहे, धारावीमध्ये जो मोठा प्रोजेक्ट तयार होतोय त्या संदर्भातलं जागा संदर्भातली भूमिका असेल आणि याचबरोबर तिथं होणारा पूर्णपणे विस्तार असेल, या संदर्भात देखील बैठक झाल्याचं कळतंय। गौतम अदानी यांनी एकत्रितरित्या दोघांची भेट घेतल्यानंतर येत्या काळात धारावीच्या संपूर्ण विकासाला लवकरात लवकर मार्गी लागण्याचा विचार जो आहे तो एकंदरीत सुरुवात होताना दिसते। उद्धव ठाकरे, खास करून महाविकास आघाडीमध्ये ठाकरे परिवाराचा असणारा धारावीला विरोध, या संदर्भातली ही भेट अतिशय महत्वाची मानली जाते। आणि याच सोबत ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीनं आपला जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरात लवकर जाहीर करण्याची धडपड केली आहे, त्याच पद्धतीनं महायुतीमध्ये देखील लवकरात लवकर जागा वाटप करून कशा पद्धतीनं कामाला लागता येईल यासाठी देखील दोघांमध्ये चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती हाती येते। निश्चितच राहुल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर आणखी एक मोठी बातमी आहे। उद्योगपती गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती होती आणि या भेटीमध्ये धारावी पुनर्विकासासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। सुमारे 1 तास ही बैठक सुरू होती।